नमस्कार, मी स्वाती सकपाळ. आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. माऊली तुकाराम, माऊली तुकाराम, माऊली. दिबांची वारी दिल्लीच्या दारी. होय, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दिबा पाटील यांचं नाव देण्यात यावं या मागणीकरिता भूमिपुत्रांनी दिल्लीच्या जंतर मंतरवर धडक दिली आहे. मागील 3 वर्षांपासून दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरणाकरिता विविध आंदोलने आणि धरणे करण्यात आली. मात्र नामकरणाचा प्रश्न अजूनही प्रलंबितच आहे. त्यामुळे झोपेचं सोंग घेतलेल्या केंद्र सरकारला जाग आणण्याकरिता हजारो आगरी, कोळी, कराडी, भंडारी भूमिपुत्रांनी सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली दिल्लीच्या जंतर मंतरवर 1 दिवसीय राष्ट्रीय लाक्षणिक आंदोलन केलंय. याचं नेतृत्व खासदार बाळ्यामामा म्हात्रे यांनी केलंय. अशा या आंदोलनात सर्वपक्षीय खासदार सहभागी झाले होते. त्यामध्ये राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, निलेश लंके, शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे, राहुल शेवाळे, नरेश म्हस्के, संजय राऊत, आपचे खासदार संजय सिंग, माजी आमदार बाळाराम पाटील, उरणच्या नगराध्यक्षा भावना घाणेकर यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी आणि हजारोंच्या संख्येनं भूमिपुत्र सहभागी झाले होते. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव कोणाचे? विमानतळाला नाव कोणाचे? पाटलांचे. अमर रहे, अमर रहे पाटील, अमर रहे. महाराष्ट्रातले सगळे खासदार एक कुटुंब म्हणून आज इथे आलेले आहेत आणि जोपर्यंत दिबा पाटलांचं नाव या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला येत नाही, आम्ही सगळे आज इथं आहेत. मग सगळेच खासदार आहेत. आमच्या सगळ्यांच्या वतीने तुम्हाला एक शब्द देते की श्रीकांत भाऊ असतील, मी असतील, बाळ्यामामा असतील, धैर्यशील दादा, निलेश भाऊ, सगळेच आज आमचे मस्के भाऊ आहेत, सगळे आमच्या सगळ्यांच्या वतीने मी तुम्हाला शब्द देते की आम्ही एकमताने पार्लमेंट जेव्हा सुरू होईल, देशाला आश्चर्य वाटेल की महाराष्ट्राची एकी काय असते हे दाखवण्याचं काम महाराष्ट्र करून दाखवेल. माननीय मंत्र्यांकडे पाठपुरावा करणं असेल, त्याचबरोबर होम मिनिस्टर साहेबांकडे पाठपुरावा करणं असेल किंवा प्रधानमंत्री साहेबांकडे पाठपुरावा करणं असेल, आम्ही सगळे मिळून जे आहे त्या ठिकाणी पाठपुरावा करू आणि आपल्याला एवढंच आश्वासित करतो की आपला हा लढा जो आहे, या लढ्याला जे आहे हे लवकरात लवकर यश जे आहे हे आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आणि इकडे उपस्थित असलेल्या मंडळींच्या सहकार्याने नक्कीच या ठिकाणी लाभेल. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मी ते धन्यवाद व्यक्त करतो की आज आपण एवढ्या लांब जे आहे महाराष्ट्रातून दिल्लीपर्यंत जे आहे जंतर मंतर, ऐतिहासिक जंतर मंतर मध्ये आपण उपस्थित झालात, त्याबद्दल देखील आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मुझे खुशी है कि आप ऐसे नेता के लिए जिन्होंने अपनी पूरी जिंदगी ईमानदारी से बिताई, 5 बार विधायक रहे, 2 बार लीडर ऑफ अपोजिशन रहे, 2 बार देश के सांसद रहे और जिनका घर लोगों की मदद से बनाया गया, ऐसे ईमानदार नेता की जरूरत हिंदुस्तान को. और इसी के कारण आपका प्यार है कि 1,500 किलोमीटर दूर से चल के आप लोग यहां पे आए. मैं भी रास्ते में आ रहा था तो मैंने सोचा क्या ये मांग किसी नौकरी के लिए है? क्या ये मांग किसी जमीन के मुआवजे के लिए है? क्या ये मांग किसी अन्य कारण के लिए है जो इतनी दूर से जंतर मंतर पर इतने सारे नेता इसमें आ रहे हैं? लेकिन जब मैंने सोचा कि नहीं, वहां के लोग, मुंबई के लोग, उनको चाहने वाले लोग ये चाहते हैं कि नवी मुंबई अंतर्राष्ट्रीय एयरपोर्ट का नाम दिबा पाटिल साहब के नाम पर रखा जाए, तो ये उन लाखों लोगों के मन में श्रद्धा है, ये उन लाखों लोगों के मन का भाव है. और महाराष्ट्र के करोड़ों लोग ये चाहते हैं कि नवी मुंबई का जो अंतर्राष्ट्रीय हवाई अड्डा बने वो दिबा पाटिल जी के नाम पे बने. इसका हम लोग पूरी तरीके से समर्थन करते हैं. हमारी पार्टी भी इस बात का समर्थन करती है और देश की संसद में जब भी मौका मिलेगा, आपके लोग आए थे, मुझसे मिले भी थे, उन्होंने अपना पत्र भी मुझे दिया है. जिस दिन भी मुझे मौका मिलेगा देश की संसद में, आपको बताने की जरूरत नहीं है, आपको सुनाई पड़ जाएगा.
आज दिवाणची वारी दिल्लीच्या दारी या घोषणेनुसार आपण सर्व भूमिपुत्र आज दिल्लीला पोहोचलो आहे. खास करून सगळ्या भूमिपुत्रांचे मी अध्यक्ष या नात्याने आभार व्यक्त करेन. परंतु त्याहीपेक्षा महत्त्वाचं, जेव्हा ही कल्पना सुमित वजे आणि सत्यवान म्हात्रे आणि त्यांच्या सगळ्यांनी मला सांगितली, तेव्हा मी थोडा विचार करत होतो की आपण महाराष्ट्रातच मोठं आंदोलन उभं करू. परंतु त्यांनी जिद्द पकडली की नाही, आपण दिल्लीतही आवाज उठवूया. परंतु आज त्याची परिणती आपण पाहिली. या आंदोलनात सहभागी सर्वच खासदार, शिवसेना, राष्ट्रवादी, शरदचंद्र पवार पक्षाचे, काँग्रेसचे आणि काही खासदार हे शिवसेना, उद्धव गटाचे देखील ते देखील येणार आहेत. भारतीय जनता पार्टी देखील येणार आहेत. आणि त्यामुळं एकंदरीत महाराष्ट्रातील सगळ्या खासदारांचा पाठिंबा आपल्या आंदोलनाला मिळाला. सगळ्या खासदारांचे मनापासून आभार व्यक्त करतोय. खास करून एकनाथजी शिंदे साहेब ज्यांनी हा ठराव घेतला आणि तो ठराव पाठवला. 3 वर्ष केंद्रात हा ठराव प्रलंबित आहे. योगायोगाने बघा, पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीचेही सगळे नगरसेवक, सगळे लोक उपस्थित आहेत, शिवसेनेचेही सगळे आहेत आणि विरोधातील पण आम्ही सगळे आहोत. हे सगळे एकत्र आल्यामुळं आता काहीतरी मार्ग निघेल अशी आशा आपली सगळ्यांची पल्लवी झालेली आहे. आणि म्हणून मी सगळ्यांना विनंती करेन, आज आपण सगळ्यांनी जसा आम्हाला पाठिंबा दिला, यापुढे देखील असाच पाठिंबा राहिला तर काही कालावधीत मला सकाळी बरोबर 11 वाजता माननीय मुख्यमंत्री महोदयांचा देखील फोन आला होता की पुढील आठवड्यात मंत्रालयात बैठक ठेवून त्या बैठकीत एकनाथजी शिंदे साहेब असतील आणि सगळे असतील. त्या बैठकीत लवकरात लवकर म्हणजे येणाऱ्या काही दिवसातच हा निर्णय होईल अशा प्रकारचं बोलणंही झालेलं आहे. आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांना देखील मी गळ घातलेली आहे. कारण जंतर मंतरवरचं आपण पाहिलं, जेव्हा हे आंदोलन झालं, शरद पवार साहेब आले आणि दुसऱ्या दिवशी पंतप्रधानांना भेटले. त्याच्यानंतर हे आंदोलन थांबलं, न्याय मिळाला आणि म्हणूनच त्यांनी देखील मध्यस्थी करण्याचा शब्द दिलेला आहे. आणि म्हणून एवढं नक्की आहे की आपण लवकरात लवकर यशस्वी होऊ. पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय दिवा. प्रेमी, आज खरोखर ऐतिहासिक असा दिवस आहे आणि मी प्रत्यक्षाने एक सांगू इच्छितो, आज आमच्या माता बहिणी जवळजवळ 50 तास प्रवास करून दिल्लीमध्ये इथं आलेल्या आहेत. कृपया त्यांनी उभं राहावं, त्यांचा आम्ही जाहीर सत्कार करू इच्छितो. आज आमच्या माता बहिणी ज्या 60-70 वर्षाच्या नागरिक आहेत, त्यांनी धाडस केलं आणि त्यांच्यासोबत आम्ही 50 तास झालेलो आहे. तर सर्वांनी त्याचा टाळ्या वाजून सत्कार करावा ही माझी नम्र विनंती आहे. दिवाळी साहेबांचं नाव विमानतळावर लागणारच आहे. आज ज्या महाराष्ट्राच्या शासनानं हा ठराव पाठवला, आज 3 वर्ष तिथंच पडून आहे, याचा उद्रेक करण्यासाठी आपण इथं जंतर मंतरवर जमलेलं आहे. माझं म्हणणं, जर दिल्लीवरून इथं आपले मुख्यमंत्री ऐकत असतील तर त्यांच्यासाठी हा संदेश आहे. किती वेळा तुम्ही थापा मारणार? 9 दिवसाची तुम्ही बोलणी केली होती, आज 300 दिवस झाले. तुमच्याकडे फक्त आश्वासनच मिळतात. म्हणून हा आक्रमण करण्यासाठी आम्ही सर्व इथं जमलेलो आहोत. आज तुम्हाला सांगतो, आज आमच्या मी नाव घेऊ इच्छितो 29 गाव संघर्ष समितीचे प्रताप पाटील साहेब यांनी खूप तडफेने काम करून 29 गाव संघर्ष समितीनं जवळजवळ 50 जणांची बस भरून घेऊन इथं आले. त्याबद्दल मी त्यांचे कॅमेरामन इक्बाल शेखसह पल्लवी केदार, जनादेश वृत्तवाहिनीकरिता.